जेवढी ऑक्युपन्सी असेल म्हणजे जेवढ्या जागा असतील तर त्याच्यापैकी 25% जागा ह्या पुणे महानगरपालिकेतील माननीय आयुक्तांना आपण अधिकार दिलेले की त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये त्या नागरिकांना ऑक्युपन्सी त्याच्यामध्ये द्यावी. शिवाय 75% ज्या जागा त्याच्यामध्ये असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा माफक दरामध्ये त्यांनी त्यामध्ये लोकांना प्रवेश द्यावा. माननीय महापौर, या संदर्भामध्ये आमची हरकत अशी तर हा वृद्धाश्रमाचा विषय या संदर्भामध्ये कुठं आडकाठी आणण्याचा काही विषय नाही. पण मागच्या जनरल बॉडीमध्ये माननीय आयुक्त साहेबांनी हॉस्पिटलच्या संदर्भात जो विषय सांगितला की आपण त्यांना ज्या जागा दिल्यात, ज्या सवलती दिल्यात, पण आता आपण त्यांच्यावर फार कंट्रोल करू शकत नाही. फार तर 5 रुपयाचं फाईन, 5,000 रुपयाचं फाईन मारू शकतो, एवढाच आपला अधिकार आहे. आमचं म्हणणं आहे हे अशा प्रकारचे होऊ नये. याचं कारण आहे की या शहरामध्ये किमान 15,000 आणि मॅक्सिमम 3 लाख रुपये महिना चार्ज करणारे ओल्ड एज होम वृद्धाश्रम आहेत की ज्या ठिकाणी ज्यांची मुलं परदेशात शिकतात किंवा ज्यांची इथं खूप प्रॉपर्टी आहे पण नाही का त्या ठिकाणी त्यांना सांभाळणार कोणी नाही म्हणून तशा प्रकारचे फीज देऊन स्वतः ॲडमिशन घेणारे नाही का या ठिकाणी सिनियर सिटीजन आहेत किंवा त्यांची मुलं त्यांना त्या ठिकाणी प्रवेश देऊन तसं सांभाळायला होतं. ही वस्तुस्थिती आहे. पण असं असताना आमचं म्हणणं असं आहे, एक तर 30 वर्षानंतर या संदर्भात ही जागा पूर्ण बांधकाम असेल आपल्याकडे येईल का नाही याची गॅरंटी नाही. दुसरा विषय 25% त्या ठिकाणी आपल्या जागा त्या कंट्रोल कोण करणार आहेत. जसं आपण ताराचंद हॉस्पिटलला आपल्या पॅनलवर माणसं त्या ठिकाणी सदस्य देतो, सभासद 2-2, 3-3 सभासद देतो, त्याप्रमाणे इथं तशी सोय नाही आहे. थर्ड थिंग याच्यामध्ये विषय तिसरा मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना तिथं आवाजासवा रेट आकारले जातील किंवा चुकीचे प्रकार घडणार नाही या संदर्भातली एक समितीसुद्धा आपण कुठेही निर्देशित केलेली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. अन्यथा अशा प्रकारे आपण ॲम्युनिटी स्पेस देत राहू, त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था येत राहतील, एकतर मुळात त्यांना हे ॲडमिशनमधून पैसे मिळणार. आपल्याला ह्याची पण कल्पना असली पाहिजे की जग खूप पुढे निघून गेले. या शहरातले, या राज्यातले, या देशातले आणि विश्वातले वेगवेगळ्या देशांमधले CSR किंवा डोनेशन अशा संस्थांना नका प्राप्त होतात आणि या संस्थांचा एक प्रकारे मी या संस्थेला आक्षेप नाही नव्हतो पण अशा अनुषंगाने ज्या संस्था कामकाज करतात त्यांना अशा प्रकारे काहीशी कोटी कमवायची सवय लागली तसा प्रकार इथं घडू नये याची काळजी पुणे महापालिकेने घ्यावी एवढीच आमची विनंती. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे मित्र प्रशांत जगताप बोललेत. मान्य आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, यात आपण खूप कठोर पद्धतीने याची दखल घ्यावी. कारण आपण आपली भावना स्वच्छ असते, समाजोपयोगी भावना म्हणून आपण एक अशा प्रकारच्या उपक्रमात साथ देत असतो. पण माननीय आयुक्त साहेब त्याचा गैरप्रकार होऊ नये यासाठीची जी आपण ॲग्रीमेंट करतो ती कृपया स्ट्रिंजंट करावी. जर का तिथं कमर्शियलपणा आला तर त्याच्यावर आपण काय करणार, या संदर्भात 30 वर्षानंतर त्या वास्तूचं काय होणार, असे सगळे विषय निश्चितपणे हे आपण कायदेशीररित्या केले पाहिजेत. आणि ते सगळे करत असताना ते मुख्य सभेला पण एकदा कधीतरी याचं एक धोरण माननीय आयुक्त साहेब एखादा ड्राफ्ट आपण ठेवावा. कारण हे असे अत्यंत चांगले दिसणारे विषय म्हणजे आता आपण दीनानाथ मंगेशकरला 1 रुपयाने भाड्याने जागा दिली, आज आपल्याला तिथं काहीच मिळत नाही. तर असं भविष्यात घडू नये अशी व्यवस्था आपण ह्या ॲग्रीमेंटमध्ये आपण करावी. माननीय महापौर, खरं ॲम्युनिटी स्पेस द्यायची एक नियमावली आपल्याकडे आहे हे सर्वांना माहिती आहे. पण एक साध्या कागदा ठरावावर आपण ॲम्युनिटी स्पेस 1 एकर जागा देतोय. ही 3,300 स्क्वेअर मीटर जरी लिहिले तरी 1 एकर जागा आहे. आणि ह्याच्यातली गंमत अशी आहे की ग्रॅव्हिटी वेलफेअर आपल्याला अर्ज करते 25/5 आणि 11 दिवसामध्ये बांधकाम म्हणतो देऊन टाका जागा लगेच, आणि 6 दिवसामध्ये आयुक्त म्हणतात देऊन टाका जागा लगेच. काय पाहिलं बांधकाम विभागाने 9 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ग्रॅव्हिटी वेलफेअर कोण आहे म्हणून, आयुक्तांनी काय पाहिलं 8 दिवसामध्ये ग्रॅव्हिटी वेलफेअर काय आहे म्हणून. ह्या CSR फंड आहे, NGO आहे, कोणतंही डॉक्युमेंट अर्धवट डॉक्युमेंट ठेवलंय, एका पानावर ठेवलंय. ग्रॅव्हिटी वेलफेअर कोण आहे काय आहे तुम्हाला काही माहीत नाही. बांधकाम विभागाला अर्ज करते ग्रॅव्हिटी वेलफेअर आणि बांधकाम विभाग साध्या साध्या लोकांचे 4-4, 6-6 महिने घालून 9 दिवसामध्ये यांचा प्रस्ताव ठेवतात. अशी कोणीही ग्रॅव्हिटी वेलफेअर की बांधकाम सारखं खातं 9 दिवसामध्ये आयुक्ताकडे पत्र पाठवतं आणि आयुक्त 6 दिवसामध्ये लगेच ॲम्युनिटी 1 एकर जागा ह्यांना द्या. ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी वेलफेअर काय राबवणार आहे, वृद्धाश्रमाबरोबर काय ॲक्टिव्हिटीज करणार आहे, तुम्ही याला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट नाही. मग या सभागृहामध्ये येणाऱ्या काळामध्ये ॲम्युनिटी स्पेसची वाटप ह्याच पद्धतीने होणार असेल तर तसं या ऑन रेकॉर्ड सांगावं. कारण ॲम्युनिटी स्पेस देण्याची एक नियमावली आपल्याकडं, ती ॲम्युनिटी स्पेस वाटपची नियमावली तुम्ही राबवणार नाही.
ही जी संस्था एकमेव संस्था आली, त्याला एका साध्या ठरावाने 15 दिवसामध्ये 1 एकर जागा तुम्ही देणार, 30 वर्षासाठी देणार. ही कुठली पद्धत आहे माननीय सभागृह नेते? कसं शक्य आहे? माझा या विषयाला विरोध आहे. उपक्रम जरी चांगला असला तरी ह्याच्यामध्ये बिलकुल कोणती तपासणी झालेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ना बांधकाम खात्याकडनं झालं, ना आयुक्त कार्यालयाकडनं झालं. माझी आणि विनंती आहे, अपरिपूर्ण डॉक्युमेंट. माझी विनंती आहे नेते, यात जर का तुम्ही बघितलं तर वृद्धाश्रमाची म्हणून पण समाजात आता एक गरज निर्माण झाली आहे आणि त्याच्यावर रिझर्वेशन ओल्ड एज होमचंच आहे. आणि त्या संस्थेने अत्यंत सुंदर प्रेझेंटेशन आयुक्तांना केलं की आम्ही या पद्धतीत बांधू आणि चालू. जर का ते आपल्या कंडिशनलमध्ये चालवत असतील आणि वृद्धाश्रमच चालवणार आहेत, तर वृद्धाश्रमाची जागा वृद्धाश्रमासाठी जर का आपल्याला एखादं डेव्हलप करून मिळत असेल तर महापालिकेचं कुठलं नुकसान? इतक्या वर्ष तर ओल्ड एज होम पडून जवळपास 25 वर्ष झाले रिझर्वेशन पडून आपण उभं नाही करू शकलो. तर आज जर का शहरात एकमेव जर संस्था असेल जी वृद्धाश्रम चालवण्याच्या लायकीची आहे, तर मी समजू शकतो. नाही, त्या असं नाहीये. संस्थेला अनुभव आहे का असं त्या काही उपक्रम संस्थेचे त्यांनी काय केलेत माहिती का? आहे आपल्याकडे? त्या संस्थेला अनुभव आहे एका का? कागदावर त्या माझी संस्थेची विनंती आहे माहिती सगळ्या नाही. नाही सभागृहाला, नाही जरा सभासदांना विनंती आहे, ते खुलासा एक करा. मिनिट. माननीय महापौर, बावधनमध्ये असे ओल्ड एज होम आहेत. बावधनमध्ये आता 500 लोकांचे ओल्ड एज होम आहे. एका माणसाला 2 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात. हा बिझनेस करायचा चाललाय. काय हा लोकांनी यात निव्वळ हा महापालिकेचा संयुक्त प्रकल्प आहे. याच्यावर महापालिकेचं 100% नियंत्रण असणार आहे. याचे दर महापालिका ठरवणार आहे. महापालिकेला त्याचे बेड्स आपल्याला मिळणार आहेत आणि महापालिकेची मालकी ह्या जमिनीची असणार आहे. याची मालकी आपण ट्रान्सफर करत नाहीये. पण पडून असलेली जागा या समाजासाठी जर का कोण समाजातली लोक येऊन पुढे जाऊन करत असेल त्यात पण ऐका ना, याचं टेंडर सभागृह काढा. नेते जेवढे बोलले ते या डॉक्युमेंट मध्ये एक वाक्य जरी असेल तरी आम्ही गप असायला तयार आहे. सभागृह नेते 10 दिवसात असं आपण तुम्ही काय करू जेवढं शकतो? बोलताय ना की महापालिकेचं नियंत्रण असेल, वृद्धाश्रमामध्ये महानगरपालिका ठरवेल तेवढंच भाडं असेल त्या वृद्धाश्रमामध्ये, आम्ही खाली बसायला माननीय तयार आयुक्त साहेब याचा जरा खुलासा करा आपण. ही जी नियमावली माननीय झाली आयुक्त साहेब तुम्ही ह्या वृद्धाश्रम आयुक्त साहेब आपण माननीय बोला. आयुक्त साहेब खुलासा करतील. माननीय आयुक्त साहेब खुलासा करतील. बेसिक सांगा. राजेंद्र बोलतो. माननीय महापौर, याच्यामध्ये हा जो मूळ अर्ज झालेला आहे तो 23 एप्रिलला अर्ज झालेला आहे. त्याच्यावरती चर्चा चालू होत्या आणि नंतर मग जो आपण उल्लेख केलेला जो आहे तर तो मे मध्ये जो अर्ज आला त्याचा उल्लेख केलेला आहे. दुसरा विषय याच्यामध्ये या प्रशांत सरांनी संस्थेला कुठला अनुभव आहे का? याच्यामध्ये या सोशल संस्थेला कुठला अनुभव आहे का याचा वृद्धाश्रमाचा? सोशल ऍक्टिव्हिटी ज्या केलेल्या आहेत सोशल तर त्या ऍक्टिव्हिटी नाही, वृद्धाश्रमाचा कुठला अनुभव आहे का या मला संस्थेला? काय म्हणायचं माननीय मानकर साहेब, आपण आता जे शिंदे साहेबांनी खूप मार्मिक प्रश्न विचारले मॅडम, तेवढ्या प्रश्नांची समर्पक उत्तर या सभागृहाला हवी आहेत Yes, sir. माझ्यासह. Yes. की यात त्या जमिनीची मालकी कोणाची राहील, यात 30 वर्षानंतर जेव्हा हा करार संपुष्टात येईल त्यावेळेस ते महापालिकेच्या ताब्यात असेल का? 2. तिसरं, त्याच्यात आपले जे बेड्स आपल्याला मिळणार आहेत त्याच्यावर नियंत्रण महापालिकेचं असेल का? 3. चौथं, त्यात त्यांचा कमर्शियल यूज रोखणारा महापालिकेला अधिकार आहे का? या 4 प्रश्नांची टू द पॉइंट उत्तर द्या, जी शिंदे साहेबांना हवेत ती मलाही हवी आहेत. Yes, sir. शहरात खूप सर- संस्था आहेत. माननीय महापौर, आमची विनंती आहे की हे जे टेंडर आपण काढावं. प्रत्येक संस्थेला काम करायचं आहे, प्रत्येकाला त्यात इंटरेस्ट आहे. एका संस्थेला आपण 10 दिवसात हे देऊ शकत नाही. टेंडर फक्त जरा त्यांचा त्यांचा खुलासा होऊ द्या. ऐकून घेऊ मग ठरवू आपण काय. सर नाही नाही त्यांचा खुलासा होऊ मी दे. त्यांचा एकदाच होऊ द्या खुलासा. जागा वाटप नियमावली जी आहे महानगरपालिकेची, जे सगळे रूल्स रेग्युलेशन्स आपण फॉलो केलेले आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय या डॉक्युमेंटमध्ये येतोय. सेकंडली, जर आपण अशा पद्धतीचं जर देणार असू तर इथून पुढच्या इतर संस्थांना सुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर आपण अशा संस्थांना आपण देणार आहोत का? या अगोदर सुद्धा अशा प्रकारचे जागेचं वाटप झालं. आपण जिम दिले, लोक कोर्टमध्ये गेले आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिली. याबाबत असं काय होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तेवढ्यासाठी कोर्टनीच आपल्याला जागा वाटप नियमावली तयार करायला सांगितलं होतं. त्या जागा वाटप नियमावलीशी सुसंगत राहून हा प्रस्ताव आलेला आहे का याबाबत त्यांनी आम्हाला माहिती द्यावी. माननीय महापौर,
याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जो प्रश्न विचारला गेला की याचे ॲग्रीमेंट झाल्यानंतर त्याची मालकी कोणाची असेल किंवा त्याच्या इमारत कोणाची असेल, प्रशांत जगतापरांनी हा प्रश्न विचारला होता. तर मी सभागृहाला सांगू इच्छे की ती सदर जागा मालकी ही महापालिकेचीच असणार आहे. त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन हे त्या कंपनीने केल्यानंतर 30 वर्षाचा करार संपल्यानंतर इमारतीसहित ती जागा तर आपली मालकी आहे, इमारती महापालिकेकडे ते हँडओव्हर करणार आहेत. दुसरा एक विषय असा होता त्याच्यामध्ये की भाडेपट्ट्यानं म्हणजे जो काही त्याच्यामध्ये भाडे निर्धारण समिती जे काही भाडे ठरवल ते भाडंसुद्धा ती कंपनी ती पब्लिक ट्रस्ट आहे, ॲक्च्युली ही पब्लिक ट्रस्ट द्यायला तयार आहे. यामध्ये महापालिकेचं आर्थिक नुकसान होणार नाही याची देखील खबरदारी घेतली आहे. 25% जागा ज्या महापालिकेला ते देणार आहेत तर त्या महापालिका आयुक्त हे जे ठरवणार आहेत त्या अनुषंगानं आपल्यासाठी त्या रिझर्व्ह असणार आहेत. शिवाय 75% जागा ह्या पब्लिक ट्रस्ट जे ठरवणार आहेत त्याच्यासाठी त्यांनी माफक दराची त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी. हे आपण माफक दर म्हणजे काय जरा सांग. याच्यासाठी आपण महापालिकेचे काही याच्यामध्ये एखादी कमिटी ठरवून याच्यावरती मॉनिटरिंग जे आहे तर ते मॉनिटरिंग ठरवण्यासाठी किंवा आता तुम्ही ज्या सगळ्यांनी सभासदांनी सन्मान्यांनी ज्या सूचना दिल्या त्याच्या अनुषंगानं एक समिती स्थापन करून धोरण आपण त्याच्यामध्ये ठरवूया. शिवाय शेवटचा एक प्रश्न होता की अशाच प्रकारचं जर परत याच्यामध्ये जागा वाटपलीसाठी जर धोरण ठरवायचं असेल तर याच्यामध्ये सभागृह नेत्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. अशा संदर्भामध्ये आपल्याला ज्या वेळेला जागा वाटप करायची असेल तर त्याच्यासाठीचं एक सर्वंकष धोरण तयार करून त्याच्यामध्ये आपण सादर करणार आहोत. ते धोरण आहे ते फॉलो केलेलं आहे का? अत्यंत जागा वाटप चुकीच्या नियमावली. पद्धतीने आपण जागा कुणाला तरी देतोय. काही विषय नाही. ज्या ग्रॅव्हिटी वेलनेसचे तुम्हाला माहिती पण नाही ती सोशल वर्क करते म्हणे, वृद्धाश्रम चालवते का? आणि एखादं तुम्हाला चांगलं काम तुम्हाला कोणी केलं 25 नसेल बेड ते देणार करू आहे शकत नाही असं पण नाही. पुणे चांगलं शहरात सर्टिफिकेट तुम्ही एखादं चांगलं काम पैसे लावणार आपण तुम्ही? जेव्हा पहिल्यांदा ह्याची माहिती नकोय का? माहित नव्हतं इतकं आपण वापरत तुम्ही होतो. मालकी तर आपलीच राहते ना कायमची. खूप चांगलं काम करतात. मालकी आपलीच राहते, मालकी कधी जाती? 500 कोटीची जागा आपण अशीच ज्यांना अनुभव नाही त्यांच्या ताब्यात देणार का? आपल्याकडे परत कधी आली तर आजपर्यंत? तुमचे जे शिंदे साहेब माने शिंदे आपले 4 टू द पॉइंट प्रश्न विचारले जे मलाही पडले होते त्याचे उत्तर आलं की याची महापालिकेचीच मालकी राहणार आहे, याच्यावर नियंत्रण महापालिकेचं राहणार आहे. याच्या पुढे भविष्यात जर का असं काय आलं तर धोरण तुम्ही आमच्या समोर ठेवा. आज हे वृद्धाश्रमाची झाली आहे. धोरण पहिले ठरवा, धोरण ठरवा. एक मिनिट येऊ शकतात. कोण आहे ग्रॅव्हिटी हे कळायला नको का? त्यांना अनुभव किती एवढं आहे आपल्या वैकुंठच्या शेजारी एवढं मोठं वृद्धाश्रम आहे, निवारा जागा वरे निवारा म्हणून आहे, ती का नको? पुणे शहरामध्ये अजून 7-8 वृद्धाश्रम आहे, ती का नको? कोण ही ग्रॅव्हिटी कळेल का? नव्याने एक संस्था येते पुढे बांधकामानी माहिती समाजात घेतली काम नाही करायला ग्रॅव्हिटीची. येते, आयुक्त समाजाचं कार्यालयाने काम घेतली नाही करते, माहिती. काहीच चुकीचं कोण नाही. आहे? माननीय- कळू द्या ना, ग्रॅव्हिटी ही व्यवसाय करणारी NGO नाही, आहे. नाही, आपल्याला माननीय महापौर ग्रॅव्हिटीवर प्रॉब्लेम आहे का त्याच्या युजवर प्रॉब्लेम आहे? ग्रॅव्हिटीवर प्रॉब्लेम ऐका, आहे सभागृह नेते. कारण की व्यवसायासाठी आलेली मी आहे. व्यक्ती सापेक्ष या सभागृह काम नाही एक्सप्रेशन ऑफ करणार. इंटरेस्ट काढा, टेंडर व्यक्ती काढा, सापेक्ष हे जो येईल सभागृह त्याला माननीय करायला महापौर द्या. काम नाही आणि मी करणार. म्हणतो भाडे हे सुद्धा माफ सभागृह करा. fundamental टेंडर काढा, टेंडर चांगलं चांगलं सोय करा टेंडर. माननीय महापौर सापेक्ष हे काम नाही करणार. जागेचा महापौर तुम्हाला- टेंडर काढा. एक एकर जागा देणे ही सभागृहाचं काम पद्धत नाही. नाही. माननीय एका महापौर. साध्या कागदावर 1 एकर जागा या पुणे शहराची तुम्ही द्यायला लागणार. आणि ज्या- व्यवसायासाठी देताय तुम्ही. ज्या जागेची किंमत 500 कोटी रुपये आहे ती जागा आपण 10 कोटीसाठी देणार आहोत का? 10 कोटी जमा 500 कोटी 500 कोटी 500 कोटी आहे, 500 कोटी. आताची अस्तित्वातली गेली 25 वर्ष राऊताई कुठलाही अनुभव नसणाऱ्याला 500 कोटीची महापालिकेची जागा देऊ नये. रिझर्वेशन पडलं. Hearing झालं पाहिजे. तुमचं माझी आपल्याला त्यांच्या- जी सेलेबल 500 कोटीचं पुण्याची वाटप तुम्ही अभ्यास नियमावली- करताचा. माननीय महापौर जागा वाटप नियमावली फॉलो केलेली आहे का आताची? आता अस्तित्वात असलेली जागा वाटप नियमावली प्रमाणे हे डॉकेट ठेवलेलं आहे का एवढं आम्हाला सांगा. केलंच नाही ना नियमावलीची तेव्हा अंमलबजावणी. इकडे येशील ना तेव्हा आणू. या अशा आताची- पद्धतीने एक आता तुम्ही म्हणता आपण नवीन डॉकेट ठेवू अशा प्रकारच्या प्रस्तावांसाठी तर असं नसतं चालत. पुण्य मिळणारच आपलं नाही. आत्ताचं अस्तित्वातली जागा वाटप नियमावली काय सांगतो? विषय आहे त्या ठिकाणी त्यांना अनुभव या किती आहे संदर्भात जे प्रश्न माझ्यासह या सभागृहाला पडले होते त्याचं उत्तर मिळालं. याची मालकी महापालिकेची आहे, याच्यावर नियंत्रण महापालिकेचं असणार आहे.
जे दर महापालिका माननीय नियंत्रण महापौर करेल. अनुभवाची पण गरज आहे, शेवटी ज्येष्ठांचा विषय आहे. अनुभव तर ही जागा विषय येत नाही. आणि प्रशांत जगताप देताच येत पहिल्यांदा नाही. अनुभव पाहिजे. निवडले तेव्हा माहित नव्हतं देण्यात महापौर येत होतात. नाही. या पक्षात तर त्या पक्षात अध्यक्ष होतात. समाज मंदिरं खाली होत नाही, आपण भाड्याने दिलेली, तर जागा कधी खाली व्हायची? 15 लोकांना माहिती आहे का कोण काय विषय एक आहे? एकर जागा मान्य देणार करा, आहे? मान्य करा. एक एकर मान्य जागा करा. देणार आहे. ज्येष्ठांचा विषय आहे, त्यामुळे हा काळजीपूर्वक झाला पाहिजे. मान्य महापौर एक एकर जागा देणार आहे. यामध्ये निश्चितच लोक कोर्टमध्ये जातील. त्याला स्थगिती आणतील. नागरिक कोर्टमध्ये जातील आणि स्थगिती आणतील. त्यापेक्षा सभागृह नेते बाकीचे संस्था आपण त्यांना परत एकदा अर्ज मागून घेऊयात, प्रोसिजर फॉलो करूयात, प्रोसिजर फॉलो करून हा प्रस्ताव इथं आणूयात. प्रशासनाने पूर्ण प्रोसिजर फॉलो करूनच इकडे आलंय. पण घरात मागवणं आवश्यक होतं. सभागृहात ते पालखीच्या विषयाचा चेक दिला. घरात मागवणं आवश्यक होतं. विदाऊट टेंडर आपण जागा देतोय, ते प्रत्येक गोष्ट आपण अशीच करायचं काय सभागृहात? नाही चंदूभाऊ, असं नाहीये. तुम्हाला आपण जर कुठे समज- बाकीच्या संस्था आपण 30 वर्ष ओल्ड एज होम म्हणून त्याच्यावर रिझर्वेशन आहे आणि पडून आहे जागा. या शहरातल्या रिझर्वेशनच्या जागा वर्षानुवर्ष ताब्यात घेऊन त्याच्यावर झोपडपट्ट्या झाल्या. आपण केलं नाहीये. 1000 फुटाच्या पुढे पुढे असेल, समोर राहील माननीय महापौर. प्रशासन चालवलं नाही. ज्यांना या माहिती नाही संस्थेची पाठीमागची काही तर इतिहास त्या नाही. एका चांगल्या हेतूने कोण पुढे येत असेल, ह्या ग्रॅव्हिटीची काय ग्रॅव्हिटी आहे? चांगले हेतूची जास्त लोकं आले सभागृहात नेते. एकच संस्था काय? ते सांगा पहिलं. चांगलं आमच्या विषय क्रमांक 12/78 ला कुणाचा विरोध आहे? विरोध आहे. विरोध झालेला मतदान घ्यावं लागेल. या विषयाला अनुकूल माननीय सभासदांनी आपले हात वर करावे. साहेब मतदान करा, मतदान करा. गफूर भाई, हो गफूर भाई, कोण विकतंय? बसा गफूरबाई, बसा गफूरबाई. अरे राहू द्या रे. अनेक संस्थांना आपण जागा दिल्या आहेत. त्याची यादी जर का काढली ना, तर या शहरातल्या सगळ्या मोठ्या संस्थांना जागा आहे ना, या शासकीय जमिनीवरच विद्यापीठ उभी राहिली आहेत. माननीय गटनेते पुणे शहराने त्यांना दिल्यात ते काय करतायत बघा. अनुकूल 105. या प्रस्तावाला प्रतिकूल माननीय सभासदांनी आपले हात वर करावे. विद्यापीठाची. ए, हात खाली घे दादा. प्रतिकूल 32. बहुमताने संमत. विषय क्रमांक 15/81. माननीय महापौर 1-2 मिनिटं. सभागृह नेते 1-2 मिनिटं. माननीय महापौर अम्युनिटी स्पेसच्या बाबत माझी पुणे महापालिका हद्दीमधील मंगळवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून करून घेऊ ना. या विषयाची माहिती अनुमोदन आहे. स्पेस आमच्या मान्य करून द्या ना. विषयाची माहिती